किंवा आपण कीर्तनात बोलतो, कथेमध्ये बोलतो, प्रवचनात बोलतो, पण नुसतं बोलून चालणार नाही. तर क्रियेने वाचाळता व्यर्थ आहे, सावरकरांचं वाक्य आहे. सावरकर नेहमी सांगायचे नुसतं बोलून चालत नाही, नुसतं वाचाळवीरपणे बोलून चालत नाही, तर आपण ते क्रियेत उतरवलं पाहिजे. म्हणून आज आपण सगळे संत या ठिकाणी एकत्रित आलो की इथून पुढे आपण ते आपल्या क्रियेत उतरवून हे सगळे संघर्ष करण्यासाठी समाजाला जागृत केलं पाहिजे. मला समारोप करण्यासाठी आता सगळीच मोठमोठी मंडळी, सगळ्यांच्या बाबतीत बघितलं आपण चिंतन केलं तर मी खूप लहान माणूस आहे, पण सगळ्यांनी सांगितलं की या संत संमेलनाचा समारोप तुम्ही करावा. आता सेवक हे सांगितले करावे ते काम, आणि सगळ्या संतांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याचदा संत संमेलन जर कोणी करण्याचा विचार केला तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयोजकांना सगळ्यात मोठी भीती असते की कोणी नाराज व्हायला नको. मला एक महत्त्वाचा विषय सांगायचा, इथून पुढे ज्या वेळेस आपण एकत्र येऊ, ज्या वेळेस असे संत संमेलन होतील, तर त्या वेळेस पहिली गोष्ट म्हणजे आपली प्रतिष्ठा, आपलं नाव, हे सगळं लाज भय शंका दुराविला मान हो या प्रमाणाचा विचार करून आपण पुढे आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आता मलाही अनुभव येतोय संत संमेलनामध्ये, आता कोणीतरी विशेष 2, 4, 5 लोक स्टेजवर बसवावे लागतात आणि त्यामुळे कधीतरी कोणीतरी मागे पुढे होत असतं, कोणाचं तरी नाव खालीवर होत असतो, कोणीतरी त्याच्यातून बाजूला राहत असतो. हे होणार आहे, पण हे सगळं समजून घेऊन आपल्याला एकत्र यायचं. पण बऱ्याचदा काय होतं, मग कोणीतरी रागवतं, आमचं नाव घेतलं नाही, आम्हाला स्टेजवर बसवलं नाही, असे अनुभव येतात. पण याच्यातून जेव्हा संत लोक बाहेर येतील आणि आपण सगळे एक आहोत, कोणीतरी आपला प्रतिनिधी आहे, आपण खाली बसलो काय वर बसलो काय, आपल्याला आता जागरूकता करायची, आपण एक येणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी आपल्यातला प्रतिष्ठा, आपल्यातले मान सन्मान हे संपवून आपण ज्या दिवशी फक्त धर्म आणि देश वाचला पाहिजे या दृष्टीने आपण ज्या दिवशी हातामध्ये कार्य घेऊन पुढे येऊ ना, त्या दिवसानंतर आपसातले वाद आपोआप संपतील. म्हणून आपण या विषयाला बगल देऊन एकत्र आलं पाहिजे. आपण मान सन्मान हा विषय बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आणि आज ते दृश्य आपल्याला बघायला मिळतं, आपण सगळे एकत्रित आलो आहोत. याचं मुख्य कारण आहे, अनेक विषय आज समाजामध्ये विघातकपणे आपल्या धर्माचं खच्चीकरण करण्यासाठी, धर्म संपवण्यासाठी, हा देश कसा वाटला जाईल, या देशाचे तुकडे कसे होतील, या विषयामध्ये अनेक लोक काम करत आहेत. बघा, आता जर तुम्ही पाहिलं, लोकसभेचा विषय जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर अनेक संघटना, एखादी निवडणूक आली का अनेक संघटना एकत्र येतात. 190 अशा संघटना आहेत. 190 संघटना अशा या महाराष्ट्रामध्ये आज सध्या कार्यरत आहेत की ज्या माओवादी आहेत, ज्याच्यामध्ये शहरी नक्षलवादी लोक काम करतात, ज्याच्यामध्ये विद्रोही लोक काम करतात. अशा सगळ्या संघटना आपसातले मतभेद बाजूला सोडून एकत्र येतात आणि फेक अजेंडा चालवतात, जेणेकरून हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे. आज ज्या वेगवेगळ्या जातीतले आंदोलनं सुरू आहेत ना, या आंदोलनांचा जर तुम्ही बारीक मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये 1001% मी खात्रीपूर्वक बोलतोय, 1001% तुम्हाला या संघटनांचे कार्यकर्ते तुम्हाला सापडतील. हे पेरले गेलेले लोक, जनजाती समाजात जायचं आपण हिंदू नाही असा फेक निगेटिव्ह चालवायचा, आपण रावणाचे वंशज आहोत असा फेक निगेटिव्ह चालवायचा, संविधान बचाव म्हणून ढोंग करायचं. मला सांगा, या देशाचा जर आपण अभ्यास केला अगदी प्रामाणिकपणे, पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान जर कोणी करत असेल ना, तर ते फक्त हिंदू करतायत. संविधानावर फक्त हिंदू चालतायत. इतर धर्मातले लोक तर शरिया लागू करण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचं संविधान मानत नाही, पण फेक निगेटिव्ह चालवायचे. आरक्षण तुमचं जाईल असं फेक निगेटिव्ह चालवायचा, वेगवेगळ्या जातींच्या माध्यमातून वेगवेगळे मोर्चे काढायचे, आणि जेणेकरून हिंदू समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या वेगवेगळ्या संघटना काम करतात. अजून या संघटनेच्या माध्यमातून काय सुरू आहे सांगू, तुम्ही सगळे वारकरी आहात, पण माफी मागून बोलतो, मी तुमच्यापेक्षा वयाने आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा खूप लहान आहे, पण ज्या गोष्टी कुठेतरी आपण लक्ष केंद्रित करून त्याचं पडताळणी केली पाहिजे ते आपल्याकडून होत नाही. आपण सगळे वारी करतो, पण गत 5-7-10 वर्षापासून
वारीमध्ये एक खूप चुकीचा विषय सुरू केलाय या विदर्भींनी, या माओवाद्यांनी, या शहरी नक्षलींनी, या विद्रोही लोकांनी. संविधान दिंडी म्हणून एक प्रकार वारीमध्ये सुरू आहे. हे संविधान दिंडीतले कोण कार्य करतात यांचा, आता माझ्याकडे वेळ कमी आहे, 20 मिनिटाची मला वेळ दिलेली आहे. या संविधान दिंडीचा चालक कोण आहे, या संविधान दिंडीला सुरू करणारे लोक कोण आहेत, तर जे शहरी नक्षलवादी म्हणून ज्यांच्यावर आर पाटील गृहमंत्री असताना गुन्हे दाखल झाले, जे ते काळात आरोपी होते, असे लोक हे संविधान दिंड्या चालवत आहेत. नाव दिंडीच आहे, संविधानाचं नाव आहे, पण त्या संविधान दिंडीच्या माध्यमातून आपल्या वारीमध्ये सुद्धा विद्रोहीकरण करण्याचं काम सुरू आहे, मुस्लिमीकरण करण्याचं काम सुरू आहे. वारकऱ्यांना सर्वधर्म समभावाचा पगडा वारकऱ्यांच्या अंगामध्ये घालण्याचं काम सुरू आहे. आणि आपलेही बरेच कीर्तनकार लोक कीर्तनातून सर्वधर्म समभाव मांडण्याचं काम करतात. काही कीर्तनकार म्हणतात आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. मला इतिहास दाखवा ना, मला इतिहास दाखवा ना, इतिहास दाखवा मला की कोणत्या दिवशी या देशामध्ये हिंदू मुसलमान आनंदाने राहिले. अरे एका 100 हिंदूंच्या घरामध्ये एक मुसलमान आनंदाने राहू शकतो, पण 100 मुसलमानांमध्ये एक हिंदू आनंदाने राहू शकत नाही. तुम्ही फेक नेगेटिव्ह, आपलेच कीर्तनकार लोक जर अशा चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी मांडत असतील तर याचं चिंतन केलं पाहिजे, याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या लोकांना आपण सावध केलं पाहिजे. नजर चुकीने काही गोष्टी होतात, पण आता आपण सावध झालं पाहिजे. आपल्याकडून काही मागे चुकीच्या गोष्टी झाल्या असेल सोडून द्या, पण आपण आता सावध होऊन आपला एक एक शब्द समाज ऐकतोय. आणि कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून चुकीचा एक विषय जरी समाजात गेला तरी समाज त्याला पुष्टी देतो, समाज चुकीच्या मार्गाने जातो. म्हणून आपल्याला सुद्धा बोलताना भान असलं पाहिजे की आपण काय बोलतोय. बरेच लोक सर्वधर्म समभाव मांडतात. पुरा सर्वधर्म समभाव हा नाही. जे आताच पालची घटना सांगितली, ज्या आश्रमाने आजपर्यंत कधीच कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही. तुम्ही सगळे जळगाव जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे पाल आश्रमाची काय ख्याती आहे, जिथे लाखोने समाज येतो. इतर धर्मीय बहुसंख्येत या गावामध्ये आज झालेले आहेत, पण सगळ्यांचा उदरनिर्वाह त्या आश्रमाच्या जीवावर चालतो. जिथे दवाखाना चालतो त्या दवाखान्यामध्ये सर्व धर्मी येतात आणि मुद्दाम ते आश्रम कधीच चुकीचं वागत नसताना सुद्धा जर बुद्धी पुरस्कृत त्या आश्रमाच्या मंदिरासमोर हिरवे झेंडे फडकवून वेगवेगळ्या घोषणा देऊन जर त्या आश्रमाला कोणी काळीमा लावण्याचं काम करत असेल आणि आपणच सर्व धर्म समभाव मांडण्याचा प्रयत्न केला तर हे पुढे आपल्यासाठी सगळ्यांसाठी धोक्याचं आहे. म्हणून अशा ज्या संघटना काम करतायत तर या संघटनांचा जो फेक निगेटिव्ह सुरू आहे ना, तो त्याचं खंडन करण्यासाठी आपलं काम आहे. नुसतं गाथा ज्ञानेश्वरी सांगून धर्माचं रक्षण होणार नाही. तर जे लोक असं चुकीचं पसरवत आहेत, मागे तुम्ही तो 1-2 वर्षापूर्वी वारीमध्ये तो एक व्हिडिओ व्हायरल झाला, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, तो मुसलमान अभंग म्हणतोय आणि आपले वारकरी त्याला सहकार्य करत आहेत. मुस्लिम अनेक कीर्तनकार आपल्या संप्रदायात कीर्तन करतात, पण त्यांच्या नावापुढे लिहिलं जातं मुस्लिम कीर्तनकार. अरे जो कीर्तन करायला लागला तो मुस्लिम राहतच नाही. जो कीर्तन करायला लागला तो मुस्लिम राहत नाही, तो हिंदू होतो. एक पुराणाप्रमाणे सांगतोय मी, आपल्या महाराज लोकांनी पुराणाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आपण म्हणतो ना धर्माचे पालन, पण तुकोबरांचा पुढचा शब्द महत्वाचा आहे, करणे पाखंड खंडन. आपण पालन करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण आपल्याला पाखंडाचं खंडन अजून करता येत नाही. रविदास बाबा बोलून गेला, आपण इतिहास वाचला पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे, आपण त्यांचं खंडन केलं पाहिजे. चुकीचा नेरेटिव्ह जर समाजात जात असेल तर त्याचं लगेच आपण खंडन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराव नावाचा तो एक आरामखोर आता बोलून गेला, रामाविषयी बोलला, स्वामी समर्थांविषयी. कोणी प्रतिकार केला त्याचा सांगा ना. एवढा मोठा वारकरी समाज आहे, कोण रस्त्यावर उतरलं? हिंदू समाजाने प्रतिकार केला पाहिजे. आणि हिंदू समाज कधी प्रतिकार करेल? तुम्ही जोपर्यंत हिंदू समाजाला सांगत नाही ना तोपर्यंत हिंदू समाज प्रतिकार करत नाही. कारण हिंदू समाज हा संतांचा ऐकणार आहे. तो ज्याला एखाद्याला गुरु मानतो ना, त्या गुरुने जर सांगितलं तू हे करतो तो करतो, पण गुरुने काय सांगितलं पाहिजे हेही आपल्याला कळालं पाहिजे. तो नुसतंच आपण प्रोपोगंडा न चालवता आपण ते कृतीत आणलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. संविधानाचा विषय सांगून भावनिक केलं जातं, म्हणून हेही पटवून दिलं पाहिजे की हिंदू समाज हा संविधानाचा आदर कसा करतो, संविधानाप्रमाणे कसा वागतो, आपण प्रशासनाचा आदर कसा करतो हेही सांगितलं पाहिजे. अनेक लोक संविधानाच्या विरोधात कसं वागतात हेही आपण सांगितलं पाहिजे. म्हणून जो वेगवेगळ्या पद्धतीने निगेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे ते आपोआप त्याला समाजामध्ये आळा बसवू शकतो. दुसरी गोष्ट आहे, या देशामध्ये वेगवेगळे जिहाद सध्या सुरू आहेत. काल परवाची तुमची बुरहानपूरची घटना आहे.
रेल्वेच्या रुळावर वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक लावण्यात आलेले होते आणि सैन्य ज्या रेल्वेने जातं आपलं भारतीय सैन्य, ती रेल्वे उडवण्याचा प्लॅन होता. या देशामध्ये आता जेवढ्याही घटना घडल्या रेल्वे दुर्घटनेच्या, तेवढ्याचा निष्कर्ष काय निघाला, तर जिहादी लोकांच्या चुकीच्या कार्यामुळे, कृत्यामुळे रेल्वेचे मोठमोठे घात होत आहेत. मागे आपल्याच गावाची वरणगावची एक बस नेपाळमध्ये कोसळली. त्याचाही काही ड्रायव्हर हा जिहादी होता आणि त्यांचं ठरलं आम्ही मेलो चालेल, पण आमच्यासोबत दुसरे 50-60 लोक आम्ही घेऊन जाऊ. हा जिहाद आहे. आपण सावध झालं पाहिजे. हे काय होतंय, तुम्ही तीर्थयात्रा करताना सुद्धा ठरवून केलं पाहिजे, हिंदू ड्रायव्हर असेल तरच आम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ. हे आपण ठरवलं पाहिजे. हे आपण ठरवलं पाहिजे. आज आपण गप्पा मारतो, धर्माच्या गप्पा मारतो, पण आपलेच बरेच महाराज लोक 90% आर्थिक व्यवहार मुसलमानांसोबत करतात. बोलून चालत नाही. मी उघडपणे बोलतोय, बोलावं लागतंय. आता बऱ्याच मर्यादा आहेत, पण आपण या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. रेल जिहाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे, लँड जिहाद मोठ्या प्रमाणावर. लँड जिहादचं तर सगळ्यांना माहिती आहे, वक्फचा कायदा, आता ते पुस्तक पण सगळ्यांना दिलं जाणार आहे. त्याचा आपण प्रतिकार केला. आमच्या धुळे शहरामध्ये 3200-3300 प्रॉपर्टी अशा आहेत ज्यामध्ये माजी खासदार सुभाष भामरेंचं घर सुद्धा आहे, की ज्याच्या उतार्यांवर वक्फ बोर्डाचा शिक्का लागला आणि त्यांना वक्फच्या नोटीस आहेत. हे धुळ्यातलं सांगतो मी, लांबचं सांगत नाहीये. खासदार असणाऱ्या माणसाच्या घरावर वक्फचा दावा होऊ शकतो. तुम्ही आम्ही सामान्यांचं काय, आज आपण वारी करतोय, कधी तुमच्या पंढरपुराच्या मंदिरावर वक्फ दावा करेल सांगता येत नाही. म्हणून आपण या गोष्टींचा प्रचार प्रसार आपल्या कीर्तनातून केला पाहिजे, जागृती केली पाहिजे कीर्तनातून. मी असं म्हणतो, बाबांनी सांगितलं 10 मिनिटं नाही, अर्धा तास, तुम्ही 1.5 तास कीर्तन करा, पण अर्धा तास या विषय मांडला पाहिजे. असे महात्मे आज मांडताय, पण सगळ्यांनी मांडलं पाहिजे. घाबरायचं का महाराज? अहो 2 कीर्तन कमी मिळाले चालतील, पण आपण प्रखरपणे धर्माची बाजू मांडली पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात कीर्तन करा, 8,000 जाऊ द्या, तेवढी सूट देतो तुम्हाला, 50,000 नाही, ₹1,00,000 घ्या, पण स्वच्छ धर्म आणि स्वच्छ राष्ट्रप्रेम सांगा ना कीर्तनात. पण ₹1,00,000 घेऊन जर तुम्ही सासू सुनाच्या गप्पा सांगतात, ₹1,00,000 घेऊन तुम्ही सांगतात हिंदू मुस्लिम भाई सांगतात, तर किमान आपण याचं चिंतन केलं पाहिजे. हो, भविष्यात हा तुमच्यासाठी धोका आहे, भविष्यात हा तुमच्यासाठी धोका आहे. म्हणून तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. लवजिहादच्या माध्यमातून अनेक मुली पळवून नेल्या जातात. कीर्तनात लवजिहाद आपण पाहिजे तसं मांडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलींना लवजिहाद कसा होता हे सांगण्यापेक्षा आधी आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे आपल्या मुलींना आपण सांगितलं पाहिजे. आज काय झालंय, आपल्या मुलींना आपल्या धर्माचे संस्कार नसल्यामुळे दुसरे धर्म चांगले वाटतात. म्हणून आपण आपल्या धर्माचं प्रेम इतकं त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. रोज आपण आपला धर्म सांगितला पाहिजे, राष्ट्रभक्ती सांगितली पाहिजे, अहिल्यादेवी होळकर सांगितली पाहिजे. धर्मासाठी देशासाठी बलिदान दिलेल्या सगळ्या आपल्या माता ज्या झालेल्या आहेत, जिजामाता, असं सांगितलं तर त्यांच्या अंतःकरणात ती भावना दृढ होते. आणि एकदा की देशाविषयी धर्माविषयी माणूस जागृत झाला, त्याची भावना दृढ झाली, तर तो चुकीच्या मार्गाने जात नाही. फक्त आपलं इथे चुकते, आपण त्यांना ते देत नाही, ते दिलं पाहिजे. आज आपण बघितलं वक्फचा कायदा झाला पाहिजे, तो सगळ्यांना माहिती आहे, पण या देशामध्ये संख्येला महत्व आहे, या देशात संख्येला महत्व आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं, एक नवीन जिहाद या वर्षी सुरू झाला, तो म्हणजे ओट जिहाद. बरेच लोक या विषयात बोलायला गेलं का सांगतात तुम्ही एखाद्या पक्षाचं बाजू मांडतात, आम्हाला राजकारणाची काही घेणं देणं नाहीये. पण याचं चिंतन केलं, याचं मी बोलतोय म्हणून नाही, गुगलला सर्व अवेलेबल आहे, तुम्ही याचं अनालिसिस करा, धुळे लोकसभेचा अभ्यास करा. इतर 5 विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे 50,000 40,000चा एखाद्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला लीड मिळतो, आणि तेच मालेगावचं वोटिंग सुरू झालं का 1,90,000चा लीड कमी करून जर एखादा जिहादी ओट जिहादाच्या माध्यमातून जर एखादा उमेदवार पुढे येत असेल आणि तो निवडून जात असेल, तर याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मुंबईतले काही मतदारसंघ बघा, मुंबईतले काही मतदारसंघ बघा जिथे काही अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते, पण त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्या हिंदुत्ववादी उमेदवाराला 15 मतं, कुठे 20 मतं, कुठे 100 मतं, विरोधी उमेदवाराला 1500 मतं, 1200 मतं, एवढी तफावत आहे. आतापर्यंत त्यांचा वोट जिहाद हा गुप्तपणे सुरू होता, पण त्यांची ताकद किती वाढली बघा. याचं चिंतन केलं पाहिजे महाराज लोकांनी, याचं अनालिसिस केलं पाहिजे. यावेळेस त्यांनी उघडपणे बैठका घेतल्या, मोठमोठ्या सभा घेतल्या. पुण्यामध्ये पणव्यामध्ये मोठी सभा झाली,
आणि त्या सभेमध्ये त्यांचे धर्मगुरू सांगतात की कोणाला मतदान करायचं, आणि त्यांनी सांगितलं त्या उमेदवाराला 1001% मतदान होतं, एकही मत आजूबाजूला कुठे जात नाही. म्हणजे ही त्यांची मानसिकता आहे. त्यांचं 50% मतदान झालं, 50%पैकी 20% त्यांचं पूर्ण मतदान आहे, 30% हिंदूंचं मतदान विखुरलं गेलंय. याच्यामध्ये सगळ्यात मोठं आहे, अजून हिंदूंना कळत नाहीये की आता आपण संविधान मानतोय, हा देश लोकशाहीवर चालणार आहे, हा संसदेवर चालणार आहे, आणि संसदेच्या माध्यमातून जर धर्म आणि देश टिकवायचा असेल तर तिथे संख्या हिंदुत्वाला पोषक असणाऱ्या लोकांची असली पाहिजे, आणि ती हिंदूंचं मतदान वाढल्याशिवाय होणार नाही. शोकांतिक आहे, मागच्या वर्षी हिंदू आमच्या धुळे शहरामध्ये 49% मतदान झालं. किती? फक्त 49%. ते मतदान जर अजून 55-60% झालं असतं, हिंदूंचं मतदान वाढलं असतं, तर एखादा द्रोही धर्मद्रोही देशद्रोही वृत्तीचा माणूस तिथे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला नसता. याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. हिंदू लोक मतदानाला येत नाही, गांभीर्य नाहीये ना, म्हणून आत्ता निवडणूक येते आहे, महत्वाचा विषय आहे. आता निवडणूक होईपर्यंत प्रत्येकाने 5 मिनिटं मतदान जागृती या विषयावर बोलावं. कोणाला मतदान करा हे आपण सांगायचं नाही, आणि ते आपला विषय पण नाही, पण 100% हिंदूंनी मतदान केलं पाहिजे. बघा ना तुम्ही, विदेशातले लोक विदेशातून केरळमध्ये येऊन लोकांनी मतदान केलं, इथे येऊन लोकांनी बाहेरून मतदान केलं, आणि गावातल्या गावात मतदानाला रांग जास्त आहे म्हणून हिंदू घरून झोपून राहिला पण मतदानाला गेला नाही. म्हणून अशा लोकांना याचं गांभीर्य करून द्यायचं काम आपल्या धर्माचार्यांचं. आपण आपल्या कीर्तनातून किमान 10 मिनिटं आता 2 महिन्यापर्यंत हा विषय ठेवला पाहिजे. काही झालं तरी हिंदूंचं मतदान हे 100% झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण किती गाफील आहोत. त्यांचा मुलगा 18 वर्ष झाला का लगेच त्याचं नाव मतदार यादीत आहे. आपला 22 वर्षाचा मुलगा आहे पण त्याचं मतदार यादीत नाव सापडत नाही. इथे आपली चूक आहे. आपण जागृत नाही आहे. त्या नवीन माणसांचं मतदान लगेच ऍड करून घेतात, ते सतर्क आहे. आपण गाफील आहोत. मतदानाच्या दिवशी हा नाव शोधत फिरतो, आणि मग नाव सापडलं नाही का मग डोक्याला हात मारतो. म्हणून आता प्रक्रिया सुरू आहे. म्हणून आपण नुसते कीर्तनच करायचे नाही, आपण कीर्तनातून सांगायचं. तरुण, तुमच्या गावात जर कोणी मतदार यादीत नाव नसेल तर तुम्ही जागृत व्हा, तुम्ही मतदान यादीमध्ये नाव नोंदवून घ्या आणि 100% मतदान करा. ही जागृती करणं आपलं काम आहे. त्यांच्या मौलाना जसं उघडपणे सांगतात ना 100% मतदान करा, तसं आमच्या सुद्धा धर्माचार्यांनी स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे की हिंदूंच्या बाजूने 100% मतदान करावं, असं आपण सांगितलं पाहिजे. पण तो विषय पुढे येत नाही. म्हणून मतदान जागृती झाली पाहिजे. आज अनेक विषय असे आहेत. मगाशी जातीयवादाचा विषय झाला. जातीयवाद नष्ट करायचा असेल तर वारकऱ्यांसाठी सोपं आहे, कारण ती आपली परंपरा आहे. काय, जर वारकरी परंपरा पाहिली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संतांची यादी डोळ्यासमोर ठेवा. चोखोबर आहे, महारकुडात जन्माला आले, नामदेव महाराज, शिंपीकुडाचे अनेक जातीतल्या संतांनी एकत्रित येऊन या संप्रदायाचं उत्थापन केलंय. पण दुर्भाग्य असं आहे, त्याच संप्रदायात काही लोक जातीयवाद करायला लागले. मला एक दुःख असं वाटलं, या गत 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकार लोकांनी एका विशिष्ट जातीच्या व्यासपीठावर जाऊन एका विशिष्ट जातीसाठी कीर्तन केले. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव वारकरी संप्रदायाचं कोणतं नाहीये. आपण फक्त निखळ धर्म सांगितलं पाहिजे, एका विशिष्ट जातीसाठी हे व्यासपीठ नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आपण म्हणतोय ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे नुसतं बोलण्यापुरतं नाही, आपण आचरणात आणलं पाहिजे. मगाशी कन्हैया महाराज अगदी कडकडीने बोलून गेले की जाती न्याय सत्य होत आहेत. अजून पुढचं बोलू. अहो, संत जाती न्याय वाटून टाकले आपण. मी आता सावता महाराजांच्या पुण्यतिथीचे अनेक सत्य पाहिले ना, धडधडीत आपण पत्रिकेत द्यायला लागलो, संत सावता माळी. लाज वाटली पाहिजे आपल्याला. ज्यांना संत म्हणतोय ना त्यांच्या मागे जात शिल्लक राहत नाही, म्हणून ही दुरुस्ती आपण केली पाहिजे. मी प्रत्येक सप्त्यात बोललो, संत सावता महाराज लिहायला आपण सुरुवात केली पाहिजे. संत नामदेव महाराज लिहिलं पाहिजे, आपण त्यांच्या मागे जात जातो. संत नामदेव शिंपी लिहितो. याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य वारकरी संप्रदाय कोणतं आहे. अनेक लोक आपले नत्तूसिंग महाराज राजपूत लिहितात. मोठे बाबा चौधरी काही लिहायचं काम आहे. जे लोक संत झाले ना त्यांच्या पुढे जात लावायचं काम नाही. आणि मी सगळ्या महाराज लोकांना सांगतो, व्हिजिटिंग कार्ड छापताना सुद्धा आपण एवढं भान ठेवलं पाहिजे. अनेक महाराज लोकांचे कार्ड पाहिले का, ज्ञानेश्वर महाराज पाटील,
सांगतोय तुम्ही जणकेकर लिहितात, पण असे बरेच महाराज लोक आज जात लिहितात प्रामुख्याने. म्हणून सगळ्यांना विनंती, अहो तुम्ही असं वागा ना, तुमची जात शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील, असं वागलं पाहिजे. म्हणून जातीयता आपली संपली पाहिजे. आज जातीयता संपली तर आपण सगळे एकच आहोत ना. मागाशी मंत्र म्हटला, हिंदू वा सोदरा सर्वे ना हिंदू पतितो भवेत. कोणतीच जात वाईट नाहीये, कोणती जात खालची नाही, आपण सगळे हिंदू आहोत. आणि आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. ज्या दिवशी हिंदू म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊ, त्या दिवसानंतर एकही जिहाद्याची ताकद नाही जो आपल्या भारत मातेकडे, आपल्या धर्माकडे वाकड्या बघेल. फक्त काही आपण विखुरलो, त्याचा फायदा इतर धर्मीय लोक घेत आहेत. आज तर जिहाद्यांचं इतकं मोठं आक्रमण आपल्यावर सुरू आहे. या 10 दिवसातल्या घटना बघा तुम्ही. मी खानदेशातल्या सांगतोय, गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर अनेक ठिकाणी हल्ले झाले. काय केलं आपण? धर्माचार्य म्हणून आपण काय केलं? किती लोक पुढे आले, किती लोकांना वाटलं की हे थांबलं पाहिजे. आपण किती तहसीलदारांना निवेदनं दिली, आपण नाही आलो पुढे. रामगिरी महाराजांचं शिर तनशे जुदा करून टाकू एवढ्या घोषणा दिल्या जात आहेत. आपण सगळ्यांनी हिंदू समाज तर त्यांच्या पाठीशी उभा राहिला, पण एक अपेक्षित होतं की तालुकाच्या वारकऱ्यांनी निवेदनं दिली पाहिजे होती की आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हे केलं पाहिजे. संत कोणताही असू द्या, तो धर्माचं काम करतो, तो आपला आहे. आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज अंमळनेरमध्ये गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेकी झाल्या, आपल्या नावीमध्ये गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेकी झाल्या, नंदुरबारमध्ये दंगल झाली. हो, इथे दोंड्याच्या मध्ये अगदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फिलिस्तीनचे झेंडे उघडपणे फिरवले गेले. आपल्या हिंदूंनी प्रतिकार केला, दगडफेक झाली, दोघांमध्ये संघर्ष झाला. आता लोक पोलीस स्टेशनला जायलाही घाबरतात, संघर्ष करायला घाबरतात. आपली परंपरा आहे ना, आपल्या भगवान गोपाल कृष्ण जेलमध्ये जन्माला आलाय, मग काय घाबरायचं? आपण धर्मासाठी देशासाठी कारागृहात जायला घाबरायचं का? आता आम्ही मग कुठे गेलो का स्टेजवर नोटिसा घेऊन येतात, सांगतात प्रोक्ष बोलू नका. आम्ही तर धर्माचं बोलतोय ना, पण बोललं पाहिजे. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, इथून पुढे जळगाव जिल्ह्यात जो कोणी धर्माची बाजू मांडत असेल त्याला कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही. आम्ही ती ग्वाही देतो. आपण सगळे एक आहोत ना, एकमेकांच्या पाठीमागे आपण. हो, कधी एखाद्याच्या अंतःकरणात मनभेद असतील, मतभेद सोडून द्या. आपण हिंदू आहोत आणि तो कुठल्याही संप्रदायाचा असेल, पंथाचा असेल, पण तो आधी धर्माचा प्रचार करतोय ना, तो आपला आहे, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणून आक्रमकतेने ते आज आपल्यावर आक्रमण करतायत. ईदच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी आपल्या मंदिरांसमोर मुद्दाम धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. अनेक पद्धतीने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर दगडफेकी केल्या. हे सगळं जे चाललंय ना, तो संघर्षात्मक त्यांचं ते काम सुरू आहे. मग एखादं होईल, नुसतं कीर्तन करून होणार नाही, पारायण करून होणार नाही. तर हिंदू समाजाची मानसिकता, त्या गीतात आपण ऐकलं ना, आपली परंपरा काय, 3 घोटमध्ये आपण एका घोटात समुद्र पिणारी आपली संस्कृती आहे. एवढी ज्वाज्वल संस्कृती आहे. इतिहास सांगितला महाराजांनी. आपण छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांचे अनुयायी आहोत. एवढा ज्वलंत इतिहास आपला असताना फक्त काय झालंय, आपल्याला त्याचा विसर पडलाय. मग तो पडलेला विसर पुन्हा जागृत करण्यासाठी आपलं काम आहे, आपण समाजाला जागृत केलं पाहिजे, धर्मासाठी उभं केलं पाहिजे. आणि संघर्षाची वेळ आली ना, एका हातात माला आणि एका हातात भाला असला पाहिजे. पण आपल्याला भाला चालवता येत नाही, आपल्याला काठी चालवता येत नाही. आपण सप्ते करतो, असं करता येईल का? सप्त्यामध्ये 8 दिवस संध्याकाळी हरिपाठ आहे, रात्री कीर्तन आहे, तर दिवसा आपण त्या गावातल्या तरुणांना 8 दिवस काठीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. नुसतं टाळ वाजून धर्माचं रक्षण होणार नाही, तर त्या टाळाने टाळगे फोडता आली पाहिजे. हे सुद्धा प्रशिक्षण आपण आपल्या तरुणांना दिलं पाहिजे. आपल्या मुलींना काठी चालवायचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. आता अलीकडे पाहतोय, आपल्या मंदिरांवर आक्रमण होत आहेत. 2 प्रकारे, उघडपणे तर होत आहेत, पण गोपनीयपणे. जसं ईसाई लोकांनी बालाजी मंदिर हायजॅक केलं आणि आपल्याच हिंदूंना डुकराची चरबी काय वेगवेगळ्या पद्धतीने बाटवण्याचं काम केलं. ती जे अध्यक्ष होते ते मूळ ख्रिश्चन आहेत, पण ख्रिश्चन माणूस हिंदू मंदिराचा अध्यक्ष होतो आणि आपला धर्माचा पैसा. आता तुम्ही बघा, केरळमध्ये मोठी आपदा झाली. मागे महाराज माणेकर बाबा बोलून गेले, मंदिरं काय करतात. केरळमध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली, लँडस्लाईड झालं, पण त्या केरळमध्ये सगळ्यात जास्त मदत, तुम्ही त्याचा सर्वे करा, बालाजी मंदिर, शिर्डीचं मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर यांनी करोडोने मदत केली. पण एकही मशिदीचं, एकही चर्चचं नाव तिथे नाही. याचं चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आज धर्मांतरांचा विषय महाराज सांगून गेले. धर्मांतरण फक्त ट्रायबलमध्ये होत नाहीये,
तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला असे अनेक गावं दाखवतो की तिथे जळगाव शहरामध्ये सुद्धा अनेक पद्धतीने लोक ख्रिश्चनांच्या प्रार्थना करतात। हे सगळं होत आहे ना, याला कारण काय आहे? याला तुम्ही आम्ही दुर्लक्षित करतोय हा समाज। आपण एवढे महाराज लोक आहेत, आपण असं ठरवू शकतो का की मी माझ्या आजूबाजूच्या 5 गावांची जबाबदारी घेतो आणि किमान आठवड्यातून 1 दिवस तरी मी या 5 गावांच्या आदिवासी वस्तीमध्ये, मातंग समाजाच्या वस्तीमध्ये, आमच्या राजवाड्यामध्ये, आमच्या दलित बांधवांमध्ये मी जाऊ शकतो का? मी त्यांच्यात बसू शकतो का? त्यांच्यात जेवू शकतो का? त्यांच्या काय समस्या असतील त्यावर मी बोलू शकतो का? असं आपण चिंतन केलं पाहिजे। आपण हे धर्मांतरण थांबवण्यासाठी त्यांच्यात गेलं पाहिजे। आज काय ख्रिश्चनांचा पास्टर रोज त्यांच्यात जातोय, ख्रिश्चनांचा पास्टर रोज त्यांच्यात जातोय। पण मला सांगा ना, एवढे महाराज लोक महाराष्ट्रात आहेत, किती महाराज लोकांना वाटू की तिचे धर्मांतरण चालू आहे, तिथे आम्ही आठवड्यातून 1 दिवस गेलो पाहिजे की आपण हिंदू आहोत, हा आपला धर्म आहे, हे सांगायला कोणी जात नाही। माझे राम मंदिर निधी अभियान एक विषय सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो। राम मंदिर निधी अभियानाच्या वेळेस आम्ही धुळे शहरामध्ये एक संत संमेलन केलं। पूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज तिथे प्रमुख वक्ते म्हणून आलेले होते आणि पिंपळनेर साक्री भागातून जनजाती आदिवासी समाजातले काही 40 महाराज लोक तिथे उपस्थित होते। जनार्दन महाराजांनी आमच्याकडे एक प्रश्न असा उपस्थित केला की मला यांच्याशी पर्सनल बोलायचे। संमेलन संपलं आणि त्या 40 लोकांना घेऊन जनार्दन महाराज त्यांच्यासोबत चर्चा करत होते की धर्मांतरण का होतंय। त्याच्यात एका माणसाने उत्तर दिलं जनार्दन महाराजांना, म्हणे ख्रिश्चनांचा माणूस रोज आमच्यापर्यंत येतोय ख्रिश्चन धर्म सांगायला, तुमच्यासारखा महाराज आमच्यापर्यंत अजून कोणीच आला नाही, म्हणून आमचं धर्मांतरण होतंय। जनार्दन महाराजांना त्याचं वाईट वाटलं आणि त्यांनी त्या दिवशी शब्द दिला होता की या भागात काही काम असलं तर मी कधीही उपस्थित राहील। म्हणून या वर्षी जानेवारीमध्ये आपली नंदूजींच्या माध्यमातून जी यात्रा सुरू झाली होती, राम आगमन यात्रा, शबरीधामला यात्रा असते, पिंपळनेर ते शबरीधाम पायी यात्रा असते, त्याचा विशेष सांगतो। या वर्षी त्या पदयात्रेमध्ये जनार्दन हरी महाराज 2 दिवस पूर्ण वेळ उपस्थिती होते, त्यांच्यात राहिले, त्यांच्यात जेवले, त्यांच्यात झोपले आणि त्याचा परिणाम असा झाला त्या यात्रेला या वर्षी आपल्या जामनेर पाचुऱ्यातले 800 तडवी बांधव त्या शबरीधाम पदयात्रेला उपस्थित होते। 10,000 लोकांचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी झाला। हो, आपण जर ठरवलं आणि त्यांना आपुलकी वाटली, एवढा मोठा संत जर आपल्या गावामध्ये येत असेल तर महाराज त्यांच्यासारखं धर्म जपासणारे कोणी नाही। ज्या दिवशी मुघलांनी आक्रमण केलं ना, अनेक लोक घाबरून धर्मांतरण करून घेतलं, पण आपला धर्म जर वाचवला असेल ना, या जंगलामध्ये राहणाऱ्या जनजाती बांधवांनी आपला धर्म वाचवलाय, म्हणून आज ते जर धर्मांतरण होत असतील, म्हणून सगळ्यांनी या विषयांचं चिंतन केलं पाहिजे। भविष्यामध्ये ओढ जिहाद नावाचा जो विषय या देशामध्ये सुरू आहे तो थांबवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक वाक्य ठरवलं पाहिजे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा। तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या आम्हाला घेणं देणं नाही, पण जो धर्माच्या बाजूने आहे, तो राष्ट्राच्या बाजूने आहे आणि जो धर्माच्या पाठीमागे उभा राहत असेल, जो धर्माचं रक्षण करत असेल, त्याच्या पाठीमागे उभं राहणं आमचं सगळ्यांचं काम आहे। पण ते उभं कसं राहता येईल तर ते आपल्याला मतदानाच्या माध्यमातून त्यांना भक्कम करता येईल। म्हणून 100% हिंदूंचं मतदान झालं पाहिजे ही सगळ्यांना एक विनंती करतो। आणि जाता जाता आपण या ठिकाणी एक प्रतिज्ञा करायची आहे की जसं आपण आज या ठिकाणी एकत्रित आलो तर किमान 5-6 महिन्यातून एकदा आपण सगळ्यांनी असं एकत्र यायचं आहे। आपल्या असले काही मतभेद जरी असतील तर ते एकमेकांसमोर मांडून ते अगदी बोलून मोकळं केलं पाहिजे। पण आपण आपसामध्ये न भांडता आपला जो शत्रू आहे तो शत्रू संपवण्यासाठी या विद्रोही लोकांच्या, या धर्मांतरण करणाऱ्या ईसाई लोकांच्या विरोधात जर आपल्याला संघर्ष करायचा असेल तर आधी आपण एक झालं पाहिजे। हो, आमचे योगी आदित्यनाथजी काय सांगतात ना, जो बटा हो कटा, म्हणून आपल्याला आता बांगलादेश या देशाचं होऊ द्यायचं नाही आहे। महाराजांनी गोड संकल्पना मांडली, अखंड भारत। ज्या सावरकरांनी या अखंड भारताची प्रतिज्ञा केली, तो अखंड भारत बघायचा असेल तर आपण त्याच्यासाठी सदैव कार्यरत राहिलं पाहिजे। ही सगळ्यांना या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो। बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण विद्रोही चळवळी, माओवादी हे जे चुकीचे, आता व्हॉट्सअपवर पण त्यांचे चुकीचे मेसेज फिरतात, तर आपण सुद्धा अभ्यास करून त्यांचं खंडन केलं पाहिजे सोशल मीडियाला। एक कीर्तनातून, प्रत्येकाच्या कीर्तनातून हे सगळे जिहाद मांडले पाहिजे, ओढ जिहाद मांडला पाहिजे, 100% मतदान जागृती हा विषय मांडला पाहिजे आणि धर्मांतरण थांबलं पाहिजे। धर्मांतरण कोणत्या पद्धतीने केलं जातं हे आपण कीर्तनाच्या, कथेच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावर उघडपणे बोलावं ही सगळ्यांच्या चरणी विनंती करतो। या ठिकाणी संत समितीच्या वतीने हे जे संत संमेलन या ठिकाणी केलं, मला बोलण्याची संधी दिली, सगळ्यांचे आभार मानतो। एकदा सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे। श्री रामचंद्र की
की